जय शिवराय, जय शंभूराजे भावांनो, सुबोध ब्लॉग आणि फिटनेस या चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो। आज मी आलेलो आहे बदलापूर ईस्ट छत्रपती शिवाजी चौक इथं छत्रपती उत्सव मंडळाने शिवकालीन शस्त्र प्रदर्शन ठेवलेलं आहे। 18 एप्रिलपासून तर 19 एप्रिलपर्यंत असणारे टायमिंग असणारे संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत। बदलापूरकरांनो, या माझ्या मराठी बांधवांनो, तुम्हाला कळकळीची विनंती, आपल्या मुलांना आपल्या राजांचा इतिहास दाखवणं जास्त गरजेचं आहे। तर आपल्या न्यू जनरेशनला आपल्या छत्रपती शिवाजी राजांचा, छत्रपती शंभू राजांचा व माझ्या मावळ्यांचा इतिहास दाखवणं जास्त गरजेचं आहे। कारण ज्या मावळ्यांनी या तलवारीच्या पातीवरती इतिहास घडवला हे आपल्या मुलांना दाखवणं जास्त गरजेचं आहे। तर चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। आपण इकडे आलेलो आहेत आणि या दादांनी किल्ल्यांची जिथल्या इथं उभारणी केलेली आहे। नमस्कार दादा। नमस्कार। आपण इकडे किती प्रकारचे किल्ले वगैरे इकडे दाखवण्यात आलेले आहेत? खरं तर दुर्गवीर प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक गडकिल्ल्यांचं संवर्धन, संरक्षण, जनजागृती अभियान गेली 20 वर्ष आपण करतोय आणि यामध्ये अपरिचित गडकिल्ल्यांचं संवर्धनाचं काम खास करून चालतं। इथे या ठिकाणी आपण जे गेल्या काही महिन्यांपूर्वी जागतिक वारसा ज्या किल्ल्यांना नामांकन म्हणून मिळालं त्या 12 किल्ल्यांपैकी 5 किल्ल्यांच्या प्रतिकृती आपण इथे लोकांच्या प्रदर्शनासाठी ठेवलेल्या आहेत। यामध्ये रायगड आहे, लोहगड आहे, सिंधुदुर्ग आहे, विजयदुर्ग आहे। या अशा काही किल्ल्यांच्या प्रतिकृती आपण इथे लोकांच्या पाहण्यासाठी आपण इथे बनवून ठेवलेल्या आहेत। आपली संस्कृती जतन व्हावी, जी काही आपली संस्कृती प्रधान जे आपले जे सण आहेत, दसरा, गुढीपाडवा, महाराष्ट्र दिन, हे सगळे सण गेली 20 वर्ष गडकिल्ल्यांवर मशाली, पंत्या, रांगोळ्या अशा सजावट करून दसरा, महाराष्ट्र दिन, गुढीपाडवा असे सण गडांवर आपण साजरे करतो आणि गडकिल्ल्यांच्या भ्रमंतीच्या माध्यमातून गडकिल्ल्यांचं महत्त्व पटवून देण्याचं काम करत असतो। अशा अनेक विविध उपक्रम दुर्गवीर प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून आजवर केले जातात। त्याच्या साईडला पूर्ण शस्त्र लावलेले आहेत, बघू शकता दोन्ही बाजूला पूर्ण असे शस्त्र लावलेले आहेत, बघितला। आणि समोर बघितलात ना तर समोरच्या साईडला गड वगैरे दाखवलेले आहेत। हा विजयदुर्ग गड दाखवलेला ना, एकदा तुम्ही बघून घ्या। म्हणजे हे इतिहास ना आपल्याला आपल्या मुलांना दाखवणं जास्त गरजेचं आहे। शाळेमध्ये गेल्यानंतर आपला इतिहास पूर्णपणे शिकवला जात नाहीये, हा आपल्या मुलांना दाखवणं जास्त गरजेचं आहे। विजयदुर्ग कसा होता किल्ला, त्याच्यावरती काय काय होतं हे सर्व जिथल्या इथं उभारणी इकडे केलेली आहे आणि पूर्ण दाखवण्यात आलेलं आहे कशा प्रकारे विजयदुर्ग किल्ला होता तो। बघा, जिथल्या तिथं उभारणी तशीच्या तशी केलेली आहे। हा विजयदुर्ग किल्ला इकडे दाखवलेला आहे। आता इकडनं आपण पुढे जाणार आहोत। इकडनं सुवर्णदुर्ग दाखवलेला आहे, तशीच्या तशी एकदम उभारणी केलेली आहे आणि आपला इतिहास दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे इकडे। तर हे जास्त महत्त्वाचं आहे की आपला जो इतिहास होता, कशा प्रकारे आपल्या राजांनी, आपल्या मावळ्यांनी जे किल्ले वगैरे जिंकले होते, हे कसे किल्ले होते, काय होतं, आणि पूर्ण इतिहास इकडे ओतून टाकलेला आहे। हा बघितला आपण इकडं विजयदुर्ग किल्ला वगैरे। तशी पायथ्यापासून कसं वरती जायचं, या इंट्र्या वगैरे जिथलं इथं तशा दाखवलेल्या आहेत। कसं कुठनं कसं जायचं हे पूर्ण असं दाखवलेलं आहे। इकडे बघा, हे पूर्ण जिथल्या तिथं उभारणी केलेली आणि जशाच्या तसं पूर्ण दाखवलेलं आहे। कुठून एंट्री कशी आणि हे पूर्ण दाखवण्यात आलेलं आहे। हे बघा, पूर्ण जशाच्या तशी उभारणी केलेली आहे आणि पूर्ण दाखवण्यात आलेलं आहे की आपला रायगड कसा होता आणि तिकडे वरती जे घरं वगैरे होती तेव्हा घरं वगैरे कशी होती, कसा हा आपल्या रायगड किल्ल्यावरती आपला राजाचा राजवाडा होता, हे पूर्ण तिकडं दाखवण्यात आलेलं आहे। म्हणजे इकडनं एंट्रीपासून कसा जायचं हे पूर्ण जशाच्या तसं इकडं दाखवलेलं आहे एकदम। हे आपल्या मुलांना दाखवणं जास्त गरजेचं आहे। जे आपल्या मावळ्यांनी, आपल्या राजांनी रक्ताचे पाठ वाहिले आणि आपला हिंदुत्व जपून ठेवला आणि कशासाठी आपले रक्ताचे पाठ वाहिले हे जास्त दाखवणं गरजेचं आहे आत्ताच्या न्यू जनरेशनला। प्रतापगड जशाच्या तसं उभारणी केलेली इकडे बघू शकता तुम्ही। पूर्ण चारही बाजूला फिरून दाखवतोय। गडाची उभारणी त्यांनी एकदम परफेक्ट जिथल्या तिथं केलेली आहे।
एंट्री वगैरे दाखवल्या तिकडे बघा. इकडनं एंट्री वगैरे आहे आणि इकडनं अशी सुरुवात. एकदम जिथल्या तिथे जशाच्या तसं पूर्ण प्रतापगड दाखवलेला आहे. हा असणारे प्रतापगड. चला आपण पुढे जाऊया. हा आहे आपला मानगड आणि मानगडची एंट्री वगैरे बघून घ्या. सेफ जशीच्या तशी उभारणी केलेली इकडे. तर चला आता आपण शस्त्र प्रदर्शनला सुरुवात करू इकडनं. नमस्कार, मी राहुल मुरलीधर. वेद इतिहासाचा शिवकालीन शस्त्र प्रदर्शनामध्ये सर्वांचं स्वागत आहे. सर्वप्रथम हा जो शस्त्रसाठा आहे सगळा हा शिवकाळापासून तर ब्रिटिश काळापर्यंत म्हणजे साधारण 16व्या 17व्या 18व्या शतकातला आहे. म्हणजे 400 वर्षापासून तर 200 वर्षाच्या या काळामधला आहे. तर सर्वप्रथम ह्या ज्या तलवारी आपल्याला दिसत आहेत ह्या खांडा तलवारी आहेत. संस्कृतमध्ये त्याला खड्ग असं म्हणतात. आपल्या भारतामध्ये जी प्राचीन देवळं आहेत 1000 वर्ष जुनी जी देवळं आहेत किंवा लेण्या आहेत, लेण्यामध्ये आपल्याला देवी देवतांचे स्कल्पचर दिसतात म्हणजे शिल्प दिसतात. त्या शिल्पांमध्ये देवी देवतांनी कुठल्या तलवारी धारण केल्यात तर ह्या अशा प्रकारच्या पुढे मोठ्या होत गेलेल्या ह्या खांडा तलवारी त्यांनी धारण केलेल्या आहे. आणि ह्या तलवारीचा जो पॅटर्न आहे हा तेव्हापासून म्हणजे 1000 वर्षापासून तर अगदी ब्रिटिशांचा काळ येईपर्यंत हा युद्धामध्ये वापरला जात होता. त्याला खांडा असंही म्हणतात. मराठीमध्ये खडग, संस्कृतमध्ये असं म्हणतात. त्याचंच अपडेटेड रूप आहे जे 12व्या 13व्या शतकामध्ये वापरलं म्हणजे बनवलं गेलं तर त्याला धोप असं म्हणतात. तर शिवाजी महाराजांच्या ज्या तलवारींची नावं आपल्याला माहिती आहेत, जगदंब तलवार, तुळजा तलवार आणि भवानी तलवार, तर ह्या तलवारी कुठल्या प्रकारच्या होतात तर ह्या अशा प्रकारच्या होत्या. ह्या लांबीला साधारण 50 ते 53 इंच याची लांबी असते. मोस्टली घोडेस्वारांच्या या तलवारी आहे आणि याला दुसरं नाव असं आहे की याला फिरंगाई म्हणतात. याला धोप हे मराठी नाव आहे, दुसरं मराठी नाव याला फिरंग आहे. तर फिरंग काय आहे तर ही जी पाती आहेत हे जे ब्लेड्स आहेत हे त्यावेळी म्हणजे 13व्या शतकापासून ही इम्पोर्ट केली जायची युरोपातनं. पोर्तुगीज, स्पॅनिश, जर्मन बनावटीची, ब्रिटिश बनावटीची पाती ह्या तलवारीमध्ये वापरली जायची म्हणून याला फिरंग असं म्हणतात. शिवाजी महाराजांची जी तलवार होती तिच्या संदर्भ असे मिळतात की तिचंही जे पातं होतं ते स्पॅनिश पातं होतं. म्हणजे ते त्यावेळेचं इम्पोर्ट झालेलं पातं आहे. ते इम्पोर्ट झालेलं पातं आपल्या ह्या मुठीमध्ये बसवलं गेलेलं आहे आणि ही तलवार तयार केली गेलेली आहे म्हणून त्याला फिरंगाई म्हणतात. फिरंग म्हणजे फॉरेनवरून आली म्हणून फिरंग तलवार. जशी सरळ आपण तलवार पाहिली तशीच जास्त प्रचलित झालेली तलवार कुठली तर वक्र तलवार. आज सर्व लोकांना ज्या तलवारी माहिती आहेत त्या वक्र तलवारी माहिती आहे. तर इथे या वक्र तलवारी आहेत. तर वक्र तलवार हा जो पॅटर्न आहे हा साधारण 10व्या 12व्या शतकामध्ये मुसलमानांबरोबर भारतात आला आहे. म्हणजे पर्शिया जो आजचा जो इराण आहे त्या पर्शियन प्रांतामध्ये अशा वक्र तलवारी प्रचलित होत्या आणि ती मुसलमानी जी राज्य आहेत ती त्या मार्गाने आल्यामुळे त्या मार्गांबरोबर व्यापाराबरोबर म्हणा किंवा त्यांच्या सैन्यांबरोबर हा पॅटर्न भारतामध्ये आला आणि तो भारतात रुजू झाला, वापरला गेला. या तलवारी सगळ्या रशियन तलवारींसोबत त्याला शमशेर असं म्हणतात. जसं मराठीमध्ये आपण तलवार म्हणतो तसं फारसीमध्ये याला शमशेर असं म्हणतात. ढाल ही जी असते आज आपल्याला सिनेमामध्ये दिसतं की ढाली पत्र्याच्या वगैरे लोखंडाच्या दाखवल्या जातात, पण या ढाली या खऱ्या उंटाच्या, गेंड्याच्या, रानगवा जो असतो त्याच्या किंवा म्हशीच्या, बैलाच्या चामड्यापासून बनवल्या जातात. तर ढाली हलक्या असतात वजनाला. आणि ह्या ज्या सगळ्या तलवारी आहेत ह्या सगळ्या तलवारी साधारण आपल्या कलेक्शनमध्ये जेवढ्या युद्धात वापरायच्या तलवारी ह्या 400 ग्रॅमपासून तर मॅक्झिमम 2 किलोपर्यंत या तलवारी. ही शमशेर आहे. जे मी तुम्हाला बोललो की जे पातं पर्शियावरून आलं ते अशा प्रकारचं कर पातं म्हणजे वक्र पातं आलं आणि त्याचं भारतामध्ये येऊन या भारतीय मुठीमध्ये त्याचा वापर केला गेला, त्या फिटिंग केलं गेलं. तशी ती कट्यार एक आहे. कट्यारे संपूर्ण भारतीय पद्धतीचं शस्त्र, त्याचे संदर्भ खूप प्राचीन वेदांपासून आपल्याला त्याचे संदर्भ मिळतात. इथे तुम्हाला जी तलवार दिसते ती सुसन पत्ता आणि अफगाणी सुरा म्हणजे आज आपल्या इथे जी खैबर खिंड नावाने प्रसिद्ध असलेली भारतातली जी जागा आहे जी आज पाकिस्तानमध्ये आहे त्या प्रांतामध्ये या तलवारी वापरल्या जात होत्या. तसंच इथे वेगवेगळे भाले आहेत तुम्हाला दिसतील. काही पूर्ण लोखंडी आहे जिला सांग असं म्हणतात. संपूर्ण लोखंडाची साधारण 8 फुटी हा भाला असतो. तसंच बाजूला जे 2 भाले आहेत ते अश्वकुंत आहेत म्हणजे घोड्यावरनं वापरण्याचे. बाजूला जो एक प्रसिद्ध भाला आहे जो मराठ्यांनी खास करून वापरला आहे तो विट नावाचा भाला आहे. हा विटा नावाचा भाला इकडे बघू शकता तुम्ही. अश्वकुंत किंवा गजकुंत भाले आहेत हे हत्तीवरून घोड्यावरून वापरणारे भाले वगैरे आहेत. साईडला हे भाले लावलेले आहेत. जशी आपण मोठी शस्त्र पाहिली तलवारी तशी ही लहान शस्त्र. जसं कट्यार पाहिली आपण कमरेला लावली जाते. जर तुम्ही मराठ्यांचा 16व्या 17व्या शतकातलं मराठ्यांचं जर पेहराव बघाल तर तुम्हाला कमरेला कट्यार दिसून येईल. तसंच जे मुघल्स होते
त्या मुघलांच्या कमरेला तुम्हाला ही पेश कवच दिसून येईल. अच्छा, त्यांचं पेशकवच. पुढे पकडण्याचं हे ठिकाण शस्त्र आहे. बघू शकता तुम्ही कशा प्रकारे. अरबस्थानातनं त्याचं आपल्या इथे बऱ्याच वर्षांपूर्वी शालांतर झालं. हे हिंदू पद्धतीचं चिलानम नावाचं शस्त्र जे साऊथमध्ये आपले जे हम्पी बदामी वगैरे मंदिरांची ठिकाणं त्यांच्या स्कल्पचर्समध्ये आपल्याला कमरेलाही दिसून येतं. ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या कट्यारी भारतामध्ये एवढ्या प्रकारच्या कट्यारी युद्धामध्ये वापरल्या जातात. ही जर तुम्ही बघाल तर ही अखंड एकाच मेटलमधनं काढलेली आहे. अच्छा मात्र ही जॉईंट आहे. हिचं ब्लेड वेगळं आहे, मूठ वेगळी आहे. अच्छा. जी मागे मी तुम्हाला फिरंग तलवार जी सांगितली हां. त्या तलवारीचं पातं तुटल्यावरती त्याचा रियूज इथे केलेला आहे. अच्छा. कारण ते त्यावेळेचं इम्पोर्टेड पातं ते महाग असल्या कारणाने त्याचा वापर पुन्हा कटारीमध्ये केलेला आहे. अखंड कटार वगैरे इकडे लावलेले आहेत. त्या कटार वगैरे एकदा बघून घ्या तुम्ही. हे वैशिष्ट्यपूर्ण मराठ्यांनी बरंच वापरलेलं असं शस्त्र आहे माडू नावाचं. असे 2 काळविटाच्या शिंगांचं एक स्ट्रक्चर असतं बांधलेलं आणि त्याला अशी वरती एक ढाल असते आणि या टोकांना बाण असतं. म्हणजे ह्या बाणांनी मारता येतं आणि या ढालीने संरक्षण करता येतं. म्हणजे एकाच शस्त्रामध्ये संरक्षण आणि आक्रमण या दोन्ही गोष्टी या एकाच शस्त्रात. ही उंटाच्या चामड्याची ढाल आहे. ही उंटाच्या चामड्यापासून बनवलेली ढाळ आहे आणि इकडे बघू शकता समशेर सुद्धा इकडे लावलेले आहेत इकडच्या साईडला. युद्धामध्ये अशा या चामड्याच्या ढाली असतात. तसंच जो शत्रू सैनिक असतो त्याने चिलखत घातलेलं असतं अंगावरती, जे लोखंडाच्या बारीक रिंगांपासून बनवलेलं असतं किंवा प्लेट्सपासून बनवलेलं असतं, किंवा शिरस्त्राण असतं डोक्यावरती घातलेलं हेल्मेट जे असतं युद्धामध्ये वापरायचं ते, किंवा तुमचे जे जॉईंट्स आहेत म्हणजे खांदे आहेत किंवा कोपर आहेत किंवा ढोपर आहेत त्याला मारण्यासाठी जी शस्त्र वापरली जातात किंवा ढाली वगैरे फोडण्यासाठी चिलखत फोडण्यासाठी ह्या अशा शस्त्रांचा वापर केला जातो. याला गुर्जा असं म्हणतात. मराठीमध्ये त्याला गदा असं म्हणतात. गुर्जा फारसी शब्द. मराठीमध्ये गदा सुद्धा बोलतात आणि याला गुर्ज असं हा नाव दिलेला गेलेलं आहे जे शिवकालीन नाव आहे. बघू शकता. शिवाजी महाराजांचं जे युद्धतंत्र आहे सह्याद्रीमधलं अच्छा की अचानक हल्ला करणं, अच्छा. ते हल्ला कसं करणार म्हणजे लांबून शत्रूंवरती अचानक हल्ला करण्याची जी शस्त्र आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं शस्त्र म्हणजे धनुष्यबाण. हे बांबूपासून बनवलेलं धनुष्यबाण आहे. तसंच खाली तुम्हाला म्हणजे आपल्या मराठ्यांनी या अवघ्या शस्त्रांमधले कुठलं शस्त्र सर्वात जास्त वापरलं आहे आणि सर्वात स्वस्त इकॉनॉमिकल शस्त्र कुठलं तर ती गोफण आहे. अच्छा. जी आज शेतकरी पाखरांना उडवण्यासाठी जी वापरतो ही त्यावेळी युद्धात वापरली गेलेली हे शस्त्र आहे. कुपन गोफण जे आता पक्षी उडवण्यासाठी शेतकरी वापरतो ना, तर ती युद्धात, कारण आपल्या सह्याद्रीमध्ये दगडांची कमतरता नाही आहे अच्छा आणि लांबून शत्रूवरती प्रहार करायचा तर गोफणीसारखा सगळ्यात स्वस्त उपाय नाही आहे. अच्छा. तुमची त्यावेळची जी बंदूक होती बंदुकीसारखाच तिचा मारा होता. गोफणचा. बंदूक सांभाळणं त्यापेक्षा ही गोफण कमरेला बांधली, शत्रूवाला काढला दगड मारून फेकला. तर सगळ्यात जास्त वापरलेलं गनिमी कावा जो युद्ध शिवाजी महाराजांचं जे युद्ध कौशल्य होतं त्याच्यामध्ये सगळ्यात वापरलं गेलेलं शस्त्र कुठलं तर गोफण. मराठ्यांचं आवडतं शस्त्र आणि खुद्द शिवाजी महाराजांची जी चित्रं मिळतात आपल्याला ओरिजिनल, त्या चित्रांमध्ये शिवाजी महाराजांनी सुद्धा एका हातामध्ये धारण केलेलं जो तलवार आहे ती म्हणजे पट्टा तलवार. त्याला दांडपट्टा असं बऱ्याच लोकांना माहिती आहे. या दक्षिणेमध्ये म्हणजे आज नर्मदेच्या खाली सर्वात जास्त पट्टाईत असलेले लोक म्हणजे पट्टाईत म्हणजे कोण, पट्टा चालवण्यामध्ये जो सैनिक चांगला पट्टा चालवू शकत होता युद्धामध्ये किंवा खेळामध्ये तर तो पट्टाईत हा शब्द तिथे प्रचलित झालेला. तर हा पट्टा जो मराठ्यांनी खूप योग्य प्रकारे वापरला गेलेला आहे. महाराजांचं हे ओरिजिनल चित्र आहे. ओरिजिनल चित्र आहे. शिवाजी महाराज हयात असताना काढलं गेलेलं नाही आहे, पण शिवाजी महाराज हयात असताना जे चित्र होतं त्या चित्रावरनं हे संपूर्ण चित्र काढलं गेलेलं आहे. शिवाजी महाराज गेल्यानंतरच अगदी काही वर्षामध्ये. तर हे चित्र आज मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयामध्ये आज आपल्याला बघायला मिळतं. तर ते तिथे ठेवण्याचं कारण असं की शिवाजी महाराज कसे दिसत होते मूळ चित्रामध्ये, तर हे त्यांचं त्यावेळेचं समकालीन चित्र आहे. त्यांच्या हातामध्ये तुम्हाला जी मी धोप तलवार सांगितली अशी धोप तलवार आहे, पट्टा आहे एका हातामध्ये, तसंच कमरेला कट्यार आहे. तर शिवाजी महाराजांचा पेहराव कसा होता तर यावरनं हे आपल्याला दिसून येतं. तसंच इतिहासामध्ये जगप्रसिद्ध आजही असलेलं जे शस्त्र आहे की जिथे वाघनख हा शब्द येतो तिथे शिवाजी महाराजांची जी कथा येते अफजल खान वध, हां. तर जशा वाघनखांनी शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला आणि पोट फाडलं याचा अफजल खानाचा, तसा बिचवा आणि ही वाघनख. हा बिचवा आणि वाघनख ह्या दोघांच्या सहाऱ्यामध्ये अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला होता आणि हा माझा राजांचे शस्त्र होते. आता इकडनं आपण बघितलात तर खूप सारे असे शस्त्र इकडे लावलेले आहेत. बघू शकता तुम्ही. मराठा तलवार धोप हिचं नाव आहे आणि कशा प्रकारे असणार आहे एकदा बघून घ्या. आणि इकडच्या साईडला कट्यार सुद्धा आहे. ही मराठा तलवार धोप आणि कट्यार हा समोर आपण बघितला. विविध प्रकारच्या तलवारी इकडे लावलेल्या आहेत हे बघू शकता आपण. ह्या आपल्या भारतातल्या वेगवेगळ्या प्रांतात तयार होणाऱ्या मुठी आहेत. अच्छा.
ज्या गुजरात असेल, राजस्थान असेल किंवा आपल्या बाजूचा महाराष्ट्र असेल, अच्छा अशा प्रत्येक मुठींमध्ये तुम्हाला एक वेगळे पण दिसून हा बघा ना त्याच्यावरती चांदीचं काम आहे, तुम्हाला दिसेल पहिला अच्छा, हा, हे चांदीचं चांदीचं का? काम आहे. हे बघा चांदीचं काम आहे. आणि हा दोन्ही कशामध्ये असणार आहेत? ह्या इथे चांदीचं काम तुम्हाला दिसेल. ही ब्रासमध्ये मूठ आहे. ही ब्रासमध्ये चांदीमध्ये. ही पहिली लावली ही सुद्धा चांदीमध्ये का? हा चांदीमध्ये ते. चांदीमध्ये बघा. आणि तलवारीचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. कशा प्रकारच्या तलवारी होत्या पूर्वीच्या ह्या इकडे बघितल्या आपण. युद्धामध्ये वापरण्याच्या ज्या कुऱ्हाडी होत्या, जसं आपण कुऱ्हाड हा शेतकरी वापरतोच, पण ह्या काही कुऱ्हाडी युद्धातही वापरल्या जात होत्या. तर ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या कुऱ्हाडी होत्या. युद्धामध्ये वापरण्यात आलेल्या विविध प्रकारच्या कुऱ्हाडी वगैरे, आणि त्याला फारशी सुद्धा बोललं जातं. या बघू शकता तुम्ही कुऱ्हाडी वगैरे. जसं मी मग सांगितलं की चिलखतं जी असतात ती कशा प्रकारची असतात, ती अशा प्रकारची असतात. तर बघा बारीक लोखंडाच्या रिंगांपासून तयार केलेली चिलखत असतात. आणि ह्याच्यावरती प्लेट्स असतात पत्र्याच्या. अच्छा, पूर्वीच्या काळातली चिलखत कशी असायची बघून घ्या तुम्ही. आणि चिलखतं फोडण्यासाठी अशा प्रकारचे गुर्ज, जे मगाशी पण आपण बघितलं तसा हा एक वेगळ्या प्रकारचा गुर्ज आहे. हे चिलखत फोडण्यासाठी अशा विविध प्रकारची हत्यारं वगैरे लागायची. हा एक परीघ नावाचं शस्त्र आहे. हे कानपट्टी मार, म्हणजे आज आपण म्हणतो ना कानपट्टीत मारणे, कानाखाली मारणे, तर हे अशा प्रकारचं शस्त्र वापरून, हे खरं तर याचा मार इथे आहे, आपल्या गालापासून म्हणजे डोक्यापासून खाली अनवटीपर्यंत याचा मार आहे. याला म्हणतात कानपट्टी मार. म्हणजे आपल्याकडे जो प्राकृत झाला आहे कानपट्टीत मारीन, तो या अशा प्रकारच्या शस्त्रांवरून आलेला आहे. अच्छा, त्या युद्धामध्ये हत्तीला कंट्रोल करण्यासाठी जे शस्त्र वापरलं जातं ते अंकुश. अच्छा, हत्ती जो माहूत जो असतो, तो माहूत, हे बघा तुम्हाला इथे चित्र दिसेल, हा माहूत आहे. हत्ती जो चालवतो त्याच्या हातामध्ये तुम्हाला तो त्याच्या कपाळावरती मारून त्याला तो कंट्रोल करण्यासाठी पूर्वीच्या काळी हे शस्त्र वापरायचे. याचं नाव आहे अंकुश. आणि इकडच्या साईडला आपण बघितला विविध भाले आहेत वेगवेगळे. विविध प्रकारचे भाले इकडे लावलेले आहेत, तुम्ही बघू शकता. जसं तिथे आपण बांबूचं धनुष्य पाहिलं, तसं हे लोखंडी पूर्ण स्टीलपासून बनवलेलं धनुष्य आहे. तिकडे आपण बांबूचं धनुष्य बघितलं, तर इकडच्या साईडला पूर्ण लोखंडाचं धनुष्य असणार आहे. आणि त्याची डिझाईन वगैरे इकडे बघून घ्या कशा प्रकारे. हरणाची सांबराची डिझाईन आहे त्याच्यावर. सांबराची डिझाईन वगैरे, म्हणजे पूर्वीच्या काळी सुद्धा हे अशी कलाकृती असायची. आणि हे आज आपल्याला इकडे बघायला भेटलं शस्त्र प्रदर्शनमध्ये. आणि विविध प्रकारचे बाणांचे प्रकार सुद्धा इकडे लावलेले आहेत. तो म्हणजे धार्मिक कामासाठी, बळी देण्यासाठी ह्या अशा प्रकारच्या कुऱ्हाडी वापरल्या जातात. हां, ही मी जी दाखवतोय ही शिवकाळामध्ये शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक ज्यावेळी केला त्यावेळी 2 प्रकारची नाणी पाडली. एक सोन्याचं नाणं पाडलं 2.8 ग्रॅमचं, त्याला होन असं म्हणतात, आणि एक तांब्याचं नाणं पाडलं 10 ग्रॅमचं, त्याला शिवराई असं म्हणतात. असं आपल्याला तर हे सुवर्ण होन आहे. हा रिप्लिका आहे, हा ओरिजिनल नाही आहे. त्याच्या एका बाजूला श्री राजा शिव, दुसऱ्या बाजूला छत्रपती असं अंकित केलेलं आहे. ही त्याची साईज आहे. एवढंच आहे ते नाणं 2.8 ग्रॅमचं. अच्छा, 2.8 ग्राम 88 ग्रॅम, 2.88 ग्रॅम. आणि दुसरं जे आहे ते तांब्याचं, जे एका बाजूला श्री राजा शिव, दुसऱ्या बाजूला छत्रपती, अच्छा, हे 10 ग्रॅमचं नाणं आहे. एका साईडला हे नाणे सुद्धा इकडे बघू शकता तुम्ही. हे पूर्वीच्या काळात नाणे सुद्धा इकडे बघितले. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जी लिपी वापरली जायची ती म्हणजे मोडी लिपी. भाषा मराठी, पण लिहिण्याची स्टाईल मोडी. जसं आज मराठीची दुसरी लिपी. अच्छा, जसं आज आपण देवनागरीमध्ये लिहितो तसं मोडी लिपीमध्ये त्यावेळी लिहायचं. जो राज्य व्यवहाराची जे सगळी पत्र होती ती सगळी मोडी लिपीमधनं लिहिली जायची. तर इथे काही पत्रांचा नमुना आपण तिथे ठेवलेला आहे. जिजाऊ साहेबांचं हे पत्र आहे. मातेचं जिजाऊचा पत्र इकडे लिहिलं आहे, इकडे बघा. तसंच शहाजी महाराजांचं इथे एक पत्र आहे. शहाजी महाराजांचा सुद्धा इकडे पत्र आहे, ते पण बघून घेऊ. इकडे बघा, हे शहाजी महाराजांचं पत्र बघू शकता तुम्ही. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं पत्र आहे. जी शिवाजी महाराजांची जी अष्टकोनी मुद्रा आहे ती तुम्हाला त्या पत्रावरती दिसेल. अच्छा, प्रशिपचंद्र लेखेवरती जी मुद्रा आहे अच्छा, तुम्हाला ह्या शिवाजी महाराजांच्या पत्रावरती दिसून येईल. हां, याला हस्ताक्षर म्हणतात. ही ब्रिटिश काळामध्ये आली. अच्छा, तर हे जे पत्र आहे हे सगळं शिवाजी महाराजांसाठी त्यांच्या लिपिकाने, म्हणजे कारकुनाने लिहिलेलं त्यांच्यासाठी पत्र येते. ते पत्र ते शिवाजी महाराज डिक्टेट करणार. याच्यावरती काय म्हणजे अंताक्षर छत्रपती शिवाजी महाराजांची आहे का? तर असं म्हणतात की हे जे पत्र आहे इथून तर इथपर्यंत, इथून इथपर्यंत हे दुसऱ्या माणसाने लिहिलेलं आहे. हे शिवाजी महाराजांनी डिक्टेट केलं आहे. आणि त्यांनी ते लिहिलं आहे त्या ज्या कोण त्यांचा जो लिपिक असेल त्याने. आणि हे शिवाजी पत्रानंतर हे वाचलंय पत्र, की जे मी सांगितलं ते लिहिलंय की नाही व्यवस्थित. त्यानंतर लेखन सीमा हा जो शब्द आहे, हा शब्द कदाचित शिवाजी महाराजांनी लिहिला असेल
अच्छा. असं म्हटलं जातं, पण ह्याच्यावरती कुठलाही पुरावा नाही आहे. पुरावा. हे ठाम ठोस पुरावा नाही. अच्छा. म्हणजे याच्या पुढे ही जी समाप्ती मुद्रा मारल्यानंतर पुढे कोणी काही लिहिलेलं नाही आहे. म्हणजे ही शिवाजी महाराजांनी व्हेरीफाय केलं, हां बरोबर आहे, मुद्रा बरोबर. केली आणि मग पुढे काय नाही. हा पत्राच्या पुढं समाप्ती मुद्रा वगैरे केलेलं आहे आणि पुढे काही लिहिलेलं नाही. म्हणजे पत्र संपलंय तिथं. हे शंभू महाराजांचे पत्र वगैरे एकदा बघून घ्या तुम्ही. हे पण पूर्ण मोडी लिपीमध्ये असणार आहेत. म्हणजे आपल्या मराठीची दुसरी लिपी म्हणजे मोडी लिपी इकडे असणार आहे. इकडच्या साईडला हे सर्व पत्र वगैरे आहेत. हे शंभू महाराजांचे आपले पत्र वगैरे आहेत. छत्रपती राजाराम महाराजांचे पत्रसुद्धा जिथल्या तिथं इकडे वगैरे आहे. फ्रेंड्स, माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेलचा घंटा दाबा. जेव्हा जेव्हा चांगला व्हिडिओ मी अपलोड करणार तुम्हाला नोटिफिकेशन येणार आणि समजणार. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तो पण एक छोटासा ब्रेक. बाय.